तुमच्या पण घरच्यांना जर वाटत असेल ना की तुम्हाला काही स्वयंपाक बनवता येत नाही तर मस्त थंडीचे दिवस आहेत बघा. पालक मस्त येते बाजारामध्ये. 2 जोड्या पालक उचलून आणायच्या बघा. छान अशा मस्त नेसून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या आणि मी मस्त असं इथे पातेल्यामध्ये साईडला मस्त अशा काढून ठेवलेल्या आहेत. तर काय करायचं, कढई घ्यायची, कढई गॅसवर ठेवायची. मोठी कढई घेतली कारण पालक आधी जास्त असते, नंतर उकडून कमी होते. पाणी घेतलं एक 7 ते 8 ग्लासमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं बघा. लगेच जी पालक होते ना आपण ते टाकायची आणि काळजी नाही करायची की यार पाणी कमी पडलं आणि वरीच पालक राहिली तर ते ऑटोमॅटिक खालची जशी शिजत राहते ना सॉफ्ट होते तर ती वरची पण बघा अशी होऊन जाते. नंतर पालक 70-80% कुक झाली ना की लगेच त्याला अशी झारे असते बघा चाळायची वगैरे काही पण आपण त्यालाच तळून घेतो. त्याच्याने बघा सगळी बाहेर पालक काढून खायचे. नंतर कढईमध्ये काय करायचं बघा, तेल घ्यायचं. तेल गरम झालं की मग जिरे टाकायचे. लगेच मध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचं. हिरवी मिरच्या टाकायच्या 2 ते 3, जसं तिखट पाहिजे तसं टाकून घ्या. नंतर 2 मिडियम आकाराचे मी कांदे लांब लांब कट करून घेतलेले आहेत. बारीक कट करून घ्यायची काय गरज नाही करण्याची, आपल्याला प्युरीच करायची आहे. नंतर मध्ये मीठ टाकून घेतलं कारण मीठ टाकल्याने कांदा पटकन असा परतून जातो. म्हणून लगेच नाही ह्या सगळ्या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं बघा. काजू टाकलेले आहेत मी असे तोडून वगैरे. एक 7 ते 8 काजू टाकलेले आहेत कारण त्याच्याने आपली ग्रेव्ही जी आहे एकदम सॉफ्ट आणि स्मूदी अशी होते. नंतर मध्ये 2 मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घेतले. मध्ये चांगलं मस्त असं खालीवर केलं. हे सगळं सॉफ्ट झालं नाही साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलं बघा मिश्रण. पनीर नंतर आणलं होतं मी 400 ग्राम. ते पनीर पण असं कट करून घेतलं आणि मसाले जे आहे इथं साईडला लिहिलेले आहेत बघा. एवढे बकळ मसाले त्या तेलामध्ये टाकून घेतले दुसऱ्या कढईमध्ये. तेच सेम कढई घेतलेले याच्यात फ्राय केला होता मसाला. ते सगळे मसाले टाकले तेलामध्ये. छान असे फ्राय झाले की लगेच आपला जे टोमॅटो आणि कांद्याची जी प्युरी होती ते टाकून घेतली. लगेच पालकाची जी प्युरी केली होती मी ते पण टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये एक बटरचा तुकडा टाकून घेतला बघा आणि मस्त अशी वरूनच साय टाकून घेतली. आपली दुधावरची साय जास्त घ्यायची, थोडीशी फेटायची, मस्त अशी हे करायची बघा, वरून टाकायची. लगेच मध्ये पनीरचे तुकडे टाकले. काही पनीरचे तुकडे असे मस्त असे वरी चुरून टाकले. मस्त एन्जॉय करायची भाजी.